हॅलो, जय श्रीकृष्ण, दंडवत प्रणाम. कसे आहे सर्वजण? चला तर गुड मॉर्निंग. आजच्या मेनूमध्ये आहे आपली भाजी मुगाची डाळ, त्याच्यामध्ये आहे शेपू टाकलेली. एकदम स्वादिष्ट भाजी आहे, मला फार आवडते. हा गॅस पण लवकर एका झटक्यात लागत नाही आहे, त्याला 2-3 क्लिक करायला लागते, नंतर लागते. बघू शकता तुम्ही, 2-3 वेळा ट्राय केल्यानंतर तो लागतो. इकडे कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि जिरे, मोहरी आणि अद्रक लसूणची पेस्ट आणि थोडीशी हिरवी मिरची टाकायची आहे आणि कांदा आणि आपली जे शेपू आहे ते टाकून द्यायचे आणि थोडेसे मसाले टाकून द्यायचे. नंतर थोडी मुगाची डाळ टाकून द्यायची आणि भाजी आपल्याला परतून घ्यायची. एकदम मस्त छान भाजी होते. हे कमी वेळात होते, लवकर बनून जाते. नंतर अशी 5-10 मिनटं भाजी बनवते, तोपर्यंत आपण असं इकडे तिकडे फिरत राहायचं आणि काम करत राहायचं. नंतर माझं इकडे एक अजून चक्कर मारते. आता भाजी बघली झाली की असे बघत असते, अजून इकडे येते आणि दुसरं कामं करत बसते. इकडे बेड वगैरे आवरते, तिकडे जाते, तिकडचं काही आवरते. असं मी दिवसभर चक्रा मारत मारत माझे कामं करत असतं, कारण मला कंटाळा नाही येत. मग नाहीतर एका ठिकाणी आपण उभं राहिलं तर आपल्याला फार कंटाळा येतो. अशा प्रकारे मी माझं काम आज डेली करत असतो. नंतर मला भाकरी करायची आहे, त्यासाठी मला पूर्ण गॅस पूर्ण आवरून घ्यायचा आहे, कारण मला त्याच सामान पडलेलं त्याच्यावर मी स्वयंपाक मला आवडत नाही करायला, अशी मला आदत आहे. चला तर पुढे आपण आता भाकरी बनवणार आहे. आज या भाकरी आहे मक्कीची भाकरी आहे, कारण ही भाकरी आमच्याकडे खूप लोक खातात म्हणून आम्ही पण खातो. चला मग ही आज आमची अशा प्रकारे मक्कीची भाकरी तयार होणार आणि थोडीशी मुगाची डाळ आणि थोडी आपली हे सकाळची माझी भाजी आहे ती मेथीची रस्सेवाली, ते बनवणार आहे. अशा प्रकारे आजचा आमचा मेनू होता. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. तोपर्यंत आता आम्ही जेवण करतो आणि तुम्ही बी जेवण करा. चला मग आता कृष्णाली जेवण करते आणि आता माझ्या भूक झालेली आहे. आता आमच्या पशुपक्ष्यांची भूक आहे. तोपर्यंत बाय.